माझ्या ह्या रूपांतराने गावात बरीच खळबळ उडाली. निरनिराळे कुतर्क सुरू झाले. खोत ह्या नात्याने काकांचे वजन फारच असल्यामुळे उघड बोलण्याची कुणाची छाती झाली नाही. काकांच्या सुधारकी मताबद्दल गावात आधीपासूनच ओरड होती, पण व्रतवैकल्य आणि दानधर्म ह्यांनी ताई सर्व भिक्षुकांना संतुष्ट ठेवत असल्यामुळे काकांच्या मतांचा प्रतिकूल परिणाम असा काहीच होत नसे. खेडेगावात लहानशी गोष्ट किती मोठी होत असते त्याचा प्रत्यक्ष अनुभव ज्याला आहे त्याला माझ्या ह्या रूपांतराने तिथे केवढी खळबळ उडाली असेल ह्याची कल्पना करता येईल. काका आणि ताई या उभयतांनी कोणाच्याही टीकेला जुमानले नाही. जुन्या मताची ताई देखील ह्या कृत्याला प्रतिकूल नाही असे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले, पण तिच्या विरुद्ध जाण्याची कुणाची तयारी नव्हती. दान धर्माची चंदी वैरण जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत ताईची मते कोणत्याही प्रकारची झाली तरी त्याची भिक्षुक वर्गाला पर्वा नव्हती. ताईने ह्यावेळी देण्याघेण्याच्या बाबतीत हात जरा अधिकच सढळ ठेवला होता आणि त्यामुळे जो इष्ट परिणाम व्हायला पाहिजे तो झालाही. हळूहळू माझ्या रूपांतराची गोष्ट सर्वांच्या अंगवळणी पडली आणि चर्चा कुचेष्टा आपोआप बंद झाल्या. एके दिवशी चंदू आला. त्याच वर्षी तो BAच्या परीक्षेला बसला होता. इतक्यातच त्याच्या परीक्षेचा रिझल्ट लागणार होता. तो पास होणार ह्यात शंकाच नव्हती, पण त्याला आणखी काय काय बक्षिसे मिळतात ह्याकडे सर्वांची नजर लागली होती. मला पाहताच तो आश्चर्याने दचकून उभा राहिला आणि म्हणाला, हे काय, मला कसं हे कळलं नाही? तसं काही नाही, जसं आहे तसंच आहे, ताईने त्याला सांगितले. मग हे कसं? कपाळाला हात लावून तो म्हणाला. ताईने त्याला सर्व हकीकत सांगितली. ती ऐकताच तो विचारात पडल्यासारखा दिसला. का विचारात सापडलास? तुला आवडलं नाही वाटतं? मी चंदूला विचारले. तसं काही नाही, पण जरा चमत्कारिक वाटलं खरं. पहिल्यांदा माझा अगदीच गैरसमज झाला, त्यामुळं कदाचित मनाला थोडासा चटका बसल्यासारखं वाटत असेल. इकडच्या लोकांना कसं काय खपलं हे? ते आता प्रत्यक्षच पहा, ताई त्याला म्हणाली. पुढे माझ्या अभ्यासाची गोष्ट निघाली. आणखी एका वर्षाने मला मॅट्रिकला बसता येणार होते, पण हे 1 वर्ष कुठे काढावे ह्याचा मोठा प्रश्न पडला होता. ह्यापुढे पुण्याला जावे की नाही ह्याची सर्वांनाच काळजी पडली होती. बरे न जावे तर अभ्यासाचे कसे होणार? मी आल्यानंतर काकांचा आणि नानासाहेबांचा पत्रव्यवहार सुरू होता. काकांच्या बोलण्यावरून त्या पत्रव्यवहारापासून पुण्याची परिस्थिती बरीच अडचणीची झाल्याचे आम्हाला आढळून आले होते. मग तुला मुंबईला ठेवलं तर नाही का चालायचं? चंदूने विचारले. ताई म्हणाली, मुंबईला कुठं ठेवणार? तू बोर्डिंगात राहतोस, तिथं बायकांची सोय होणं शक्य नाही. दुसऱ्या कोणाच्या घरी ठेवू म्हटलं तर तसं कुणी आपलं कळकळीचं माणूस तिथं नाही. मग मुंबईला कुठं ठेवणार? मुद्दाम बिऱ्हाड करावं असं म्हटलं तर मला स्वतःलाच तिकडे यावं लागेल. हा प्रपंचाचा एवढा मोठा पसारा टाकून मुंबईला राहून बिऱ्हाड करणं जवळजवळ अशक्य आहे. त्या भाषणात शेवटी निर्णय असा काहीच लागला नाही. मी पुण्यासच जावे आणि पूर्वीप्रमाणेच कार्यक्रम सुरू ठेवावा असे काकांचे म्हणणे पडले. पुण्याला जायचं तर पुन्हा हिला कपाळ फटफटीत करून जावं लागेल याची तुम्हाला आठवण आहे का? चंदू म्हणाला. चंदूचे हे उद्गार ऐकून काकाही थोडे विचारात पडले. काही वेळाने ते म्हणाले, हो, तोही एक प्रश्नच आहे. एकदा केल्या गोष्टीत काही माघार घेणं बरं नाही. थोडे दिवस जाऊ द्या, नंतर काय ते निश्चित ठरू. त्यानंतर काही दिवस तसेच गेले. चंदूचा रिझल्ट लागला आणि तो पहिल्या क्लासात पहिला आला. ताईने मोठे भरभरून सर्वांना पेढे वाटले. आजच्यासारखा त्यावेळी BAचा सुकाळ झाला नव्हता. त्यातून एवढ्या अल्पवयात BA झालेला विद्यार्थी त्यावेळी क्वचितच पाहण्यात येत असे. असे असल्यामुळे सर्वांनी चंदूचे मोठे कौतुक केले. गावातील देवळात एक सार्वजनिक सभा होऊन तिथे चंदूचे अभिनंदन करण्यात आले आणि चंदूनेही सौजन्याला शोभेल अशा प्रकारचे भाषण करून ग्रामस्थांना खुश केले. चंदूने पुढे काय करायचे हा आता प्रश्न होता. त्याने अमुकच मार्ग स्वीकारावा असे सांगण्यास काका मुळीच तयार नव्हते. कायद्याच्या अभ्यासाकडे त्याचा स्वतःचा ओढा नव्हता. काकांनी चंदूला विचारले, भालू, तू आता पुढं काय करणार आहेस? आजची लाट म्हणजे वकील होऊन स्वतंत्र धंदा करण्याची आहे. आज वकिलीची सनद म्हणजे सार्वजनिक चळवळीत पडण्याची सनद आहे असं म्हटलं तरी चालेल. तू कोणता धंदा पत्करावा ह्याबद्दल जरी माझा आग्रह नसला
तरी सार्वजनिक चळवळीत पडून तुझ्या हातून देशाची काहीतरी सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. सरकारी नोकरी पत्करण्याची आज तुला काही आवश्यकता नाही, कारण प्रपंचाचा भार आज तुझ्यावर बिलकुल नाही. तू सरकारी नोकरीत पडू नयेस असं माझं मत आहे. तुझं वय लहान आहे. अजून तुझ्या वयाची मुलं मॅट्रिक सुद्धा झाली नाहीत. अजून दुसरा एखादा विषय घेऊन अभ्यास पुढे चालू ठेवणं तुझ्या मनात असलं तर त्यालाही माझी पूर्ण सहानुभूती आहे. आता बोलण्यास हरकत नाही. मी याच शब्दाची वाट पाहत होतो. यापुढे मेडिकल कॉलेज जॉईन करावं असं माझ्या मनात फार आहे आणि तो कोर्स घ्यायला तुमची संमती असावी एवढंच माझं मागणं आहे. चंदूने उत्तर दिले. काकांनी अर्थातच संमती दिली आणि चंदूने ग्रँट मेडिकल कॉलेजात जावे असे ठरले. ह्या सर्व वाटाघाटीमुळे माझे स्वार्थी मन मात्र घोटाळ्यात पडले होते. माझे पुढे काय होणार हा एकच प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. दुसऱ्याच्या आधारावर राहिल्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. पण तो आधार कसा मिळावा, कुठे मिळावा आणि कोणत्या प्रकारे मिळावा हाच काय तो प्रश्न होता. मी माझ्या गोष्टीचा मनाशी पुष्कळ विचार करू लागले. पुढे अभ्यास चालू ठेवायचा हा तर माझा निर्धार होता, पण जावे कुठे हा प्रश्न तितकाच बिकट होता. चंदूच्या अभ्यासाचा पुढील कार्यक्रम ज्या दिवशी ठरला त्या दिवशी माझे मन अगदी अस्वस्थ झाले होते. त्या रात्री बिछाण्यात मी सारखी तळमळत पडले होते. माझ्या चरित्रातील सारे प्रसंग माझ्या डोळ्यापुढे एकामागून एक येऊन जात होते. पुढील आयुष्याची अंधुकशी कल्पना देखील मला करता येईना. मी पुष्कळ विचार केला, पण कुठेच काही मार्ग दिसेना. माझे माहेर तर आता नाहीसेच झाले होते. सासरचा मार्ग हळूहळू बंद होण्याच्या बेतात आला होता. ताईच्या जीवावर मी किती दिवस काढायचे? तिच्यावर माझा काय अधिकार? माझ्यासाठी तिने का झीज सोसावी? प्रत्यक्ष पाहू गेलं तर अर्थार्थी तिचा माझा काहीच लागाबांधा नव्हता. हे धर्माचे अन्न खाऊन मी राहावे काय? दुसऱ्याच्या दातृत्वावर मी पुढचा अभ्यास करावा काय? नाहीतर काय करावे? कुठेच काही मार्ग दिसत नव्हता. या अफाट जगात मी एकटीच होते. सत्तेने माझे म्हणावे असे कुणीच नव्हते. सत्तेने माझी म्हणावी अशी संपत्तीही नव्हती. धर्माचे तुकडे खाऊन पोट भरण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. अभिमानाला बळी पडून ताईची मदत नाकारली तर हात पसरण्यासाठी दुसरी जागा तरी कोणती होती? पुरुषांच्या जातीला पुष्कळ मार्ग मोकळे असतात. माधुकरी मागता येते, वार लावता येतात. दारोदार याचना करणे ही लाजिरवाणे नसते. माझ्या दुर्दैवाने मी स्त्रीच्या जन्माला आले खरी, पण पुरुषाची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. विधवेचे जिणे किती चमत्कारिक. स्त्री असूनही स्त्रीपणाचा अधिकार नाही. कुठं कशावर सत्ता नाही. जबाबदारी पुरुषाची, पण जन्म मात्र नुसता स्त्रीचा. कुणाच्या आधाराशिवाय गत्यंतर नाही, पण आधार मात्र कुणाचाच नसतो. कुठे काडीची सत्ता नाही आणि गुलामगिरी मात्र सर्वांचीच. कुणी कसेही वागवले तरी तक्रार करायला जागा नाही. मन मोकळे करून कुणाशी बोलेन म्हटलं तर जिव्हाळ्याची कुणीच नाही. मॅट्रिक होऊन तरी पुढे मी काय करणार हा प्रश्नही माझ्या मनात आला. नोकरी करणार? कुणाच्या जीवावर? कुणाच्या आधारासाठी? नुसते जगण्यासाठीच ना? नुसती पोटाची खळगी भरण्यासाठीच ना? प्रपंचापरी प्रपंच नाही आणि परमार्थाचे साधन नाही. काय हे जिणे? ह्यापेक्षा मरण आलेले देखील बरे. अशा नाही त्या विचारांनी माझे मस्तक भणभणू लागले असता एक विचार मनात आला. त्या विचाराचा मला उच्चार करवेना. अंतःकरणातून त्या विचाराच्या स्फूर्तीचा उमाळा येत होता, पण त्याला वाव द्यावा असे वाटेना. मनावरचे संस्कार प्रबल होऊ लागले. पुन्हा तोच शब्द. माझ्या बरोबरीच्या मुलीचे संसार सुखासमाधानाने चालले होते. त्यांना मुलेबाळे झाली होती. संसारात त्या अगदी गढून गेल्या होत्या. मग मीच या सुखाला का मुकावे? मी परीक्षा पास झाले असते, नोकरी केली असती, स्वतंत्रपणे चरितार्थ चालवला असता, पण मातृत्वाची उणीव कशी पुरी पडली असती? पुन्हा मनात आले, सर्व गोष्टी सुरळीत असल्या तरीही हे भाग्य सर्वांनाच कुठे सारखे लाभते. ताईचा संसार सुखाचा आहे, पण ह्या भाग्याला तीही मुकली नाही का? मुले झाली, पण जगली कुठे? चंदूला ती आपला मुलगा समजूनच वागते ना? मातृत्वाची आकांक्षा या लावून घेतलेल्या नात्यावरच ती तृप्त करून घेते आहे ना? मला देखील ती मुलीच्या नात्यानेच लेखते ना? माझी आई मेली, पण ताईच माझी आई असे मला देखील वाटते ना? लावून घेतलेल्या नात्यांनी जीवाची तहान भागते की नाही?
दुसऱ्याच्या मुलाला आपले मूल म्हटल्याने मुलाची उणीव भरून येते का? जगात कितीतरी अनाथ मुले आहेत. मीही एक अनाथ मुलगी नव्हे का? जगातील अनाथ मुलांची अनाथ आई होणे मला संभवनीय आहे का? 2 प्रकारच्या 2 विचारांनी माझे मन ओढ घेऊ लागले. स्वतःच्या मुलांची आई व्हावे की परक्यांच्या मुलांना पाखर घालावी? 2च मार्ग माझ्या समोर होते. ह्या 2 मार्गातून कोणता तरी एक मार्ग पत्करणे मला भाग होते. मग मी कोणता मार्ग पत्करू? मन अगदी कातावून गेले. बुद्धी थकत चालली. अंतःकरणात कालवाकालव सुरू झाली आणि त्या तशा स्थितीत मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी ताई, चंदू व मी बसलो असताना काका तिथे आले आणि म्हणाले, चंदूला बऱ्याच मुली सांगून आल्या आहेत. प्रत्येक जण अगदी हातघाईवर आला आहे. एक गृहस्थ तर ह्यावेळी बाहेरच येऊन बसले आहेत. काहीतरी उत्तर घेतल्याशिवाय जाणार नाही असं ते म्हणत आहेत. काय त्यांना उत्तर देऊ? कुणीच काही बोलेना. त्यावेळी काका पुन्हा म्हणाले, तुम्ही सर्वांनी तोंड बंद केली की माझी मुस्कटदाबी होते हे तुमच्या लक्षात येतं का? मी आजपर्यंत तोंडाने जे बोलत आलो त्याचप्रमाणे वागण्याचा माझा निर्धार आहे. ह्या जन्माच्या गाठी आहेत. ह्या बाबतीत ज्याचं त्यानंच सावध राहिलं पाहिजे. मुलीची पसंती करण्याची जोखीम नवऱ्या मुलावर आहे. त्यात वडील माणसांनी हात घालू नये असं माझं मत आहे. मग कसं काय भालू? मुलगी पाहायला जातोस का? चंदू खाली मान घालून स्वस्थ बसला. ते पाहून ताई म्हणाली, आता लाजायचे दिवस राहिले नाहीत. मी देखील दिवसेंदिवस थकत चालले आहे. मलाही कुणीतरी हातकाठी पाहिजे आहे. चंदूच्या डोक्यावर एकदा अक्षता पडलेल्या पाहिल्या म्हणजे माझ्या डोळ्याचं सार्थक होईल. त्याचे एकदा दोहोचे 4 हात झाले म्हणजे मला मरायला मार्ग मोकळा होईल. मरणाच्या गोष्टी कशाला बोलतेस वहिनी? अजून तुला कितीतरी सोहळे पाहायचे आहेत. ते सोहळे पाहायला आधी तुझं लग्न तर झालं पाहिजे ना, काका म्हणाले. मी आत्ताच लग्न केलं पाहिजे असा तुमचा आग्रह आहे का? तुला 20 वर्ष पुरी झाली आहेत. आणखी 4 वर्ष थांबलास तरी माझी हरकत नाही. पण परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. नवरा बायकोत वयाचं फारसं अंतर असू नये असं माझं मत आहे. दाम्पत्य समवयस्क असल्याशिवाय संसार सुखाचा होत नाही. आज तुझं लग्न झालं तर ते ज्या वयाच्या मुलीशी होईल त्यापेक्षा 4 वर्ष जास्त वयाची मुलगी तू 4 वर्ष थांबल्यानंतर तुला मिळेलच असं मला वाटत नाही. समज आज तुझं लग्न झालं तर जास्तीत जास्त 13 वर्षाच्या मुलीशी होईल. आपण असं समजू की फार तर 14 वर्षाची मुलगी मिळाली म्हणजे तिच्या आणि तुझ्या वयात 6 ते 7 वर्षाचं अंतर राहतं. आणखी 4 वर्षांनी लग्न केलंस तर हेच अंतर 10 ते 11 होईल. नवरा बायकोच्या वयात 10-11 वर्षाचं अंतर म्हणजे जमीन आसमानाच्या अंतरा इतकंच होय. तुम्ही मुलं पाश्चिमात्य संस्कृतीकडे पाहता. प्रौढ मुलांची तिकडे लग्न होतात म्हणून तुम्हीही मी अमुक वर्षापर्यंत लग्न करणार नाही असं म्हणू लागता. पण त्या देशात 30 वर्षाच्या नवऱ्या मुलाला त्याच्याच वयाची नवरी मुलगी मिळणं अशक्य नसतं. आपल्याकडे तो नियम लागू पडत नाही. आपल्याकडील मुलीच्या लग्नाच्या मर्यादा त्या देशाच्या तुलनेला यायला अजून 100 वर्षाचा अवधी लागेल. ह्या सर्व गोष्टी ध्यानात घे. ह्याच्यावर पूर्ण विचार कर आणि मग काय ते उत्तर मला दे. असे म्हणून काका निघून गेले. माझ्यासारख्या जुन्या मताच्या बायकोनं असं म्हटलं असतं तर ते तुला पटलं नसतं. पण आता एका कट्ट्या सुधारकानं सांगितल्यावर तरी पटेल का? ताईने चंदूला विचारले. मी ह्या वेळ पावेतो ह्या गोष्टीबद्दल विचारच केला नव्हता. जर मुळी विचार केला नव्हता तर इतक्यात लग्न करणार नाही असं परवा का म्हणालास? केव्हा तरी लग्न करायचं आहे पण ते इतक्यात नव्हे. एवढा तरी विचार तू केला आहेस ह्यात शंका नाही. त्याचं उत्तर तुला आता मिळालंच आहे. ह्या गोष्टीचा विचार करायचा असला तर हीच वेळ आहे. असे म्हणून ताईही निघून गेली. मी आणि चंदू दोघेच तिथे राहिलो. घटकाभर कोणीच काही बोलले नाही. मला चमत्कारिक वाटून मी जाण्यासाठी उठू लागले तेव्हा चंदू म्हणाला, खाली बैस, जाऊ नकोस. ह्या बाबतीत मला तुझा सल्ला घ्यायचा आहे. चंदूचे म्हणणे ऐकून मला हसू कोसळले. असं हसण्यावरी नेऊ नकोस. हा तसाच गंभीर विषय आहे. आता सांग, मी आज लग्न करावं असं तुला वाटतं का? चंदूने मला विचारले. हा प्रश्न मला विचारणं म्हणजे भिंतीलाच विचारण्यासारखं आहे. माझं लग्न झालं होतं अशी मला अंधुकशी आठवण आहे एवढंच. माझं लग्न का झालं ते मला कळलं नाही. आता मी विधवा झाले आहे असे म्हणतात, तेही मला कळत नाही. मी मुलगी केव्हा होते, पत्नी केव्हा झाले आणि विधवा कशी झाले या तिन्हीही गोष्टींची मला जाणीव नाही.
लग्न का करतात तेही मला माहीत नाही. लग्न ह्या शब्दाबद्दल मला तिटकारा उत्पन्न झाला आहे. लग्न झाल्यामुळं मला दुसऱ्यांच्या घरी जावं लागलं. लग्न झाल्यामुळंच काहीच संबंध नाही अशा माणसांनी माझ्या हालअपेष्टा केल्या आणि लग्न झाल्यामुळंच आज मी बिनवारशी होऊन बसले आहे. माहेर नाही, सासर नाही अशी त्रिशंकूसारखी स्थिती लग्न झाल्यामुळंच मला प्राप्त झाली आहे. आणि एवढं होऊनही असलं हे लग्न म्हणजे काय हे ह्या वेळेपावे तो मला मुळीच कळलं नाही. यापुढे कळणारही नाही. मग त्याबद्दल मी तुला काय सल्ला देऊ? ज्यांनी लग्नाचा अनुभव घेतला असेल, ज्यांनी प्रपंच साधला असेल, ज्यांनी लग्नाची सुखदुःख भोगली असतील त्यांनाच हा प्रश्न विचार. असा भलताच प्रश्न मला बालविधवेला विचारून माझ्या दुःखावर डागण्या देऊ नकोस. बोलता बोलता माझा स्वर कठोर होत चालला हे माझ्या ध्यानात येत होते, पण तो कठोरपणा मला आवरता येत नव्हता. माझे भाषण ऐकून चंदू अगदी ओशाळून गेला आणि म्हणाला, क्षमा कर, माझी चूक झाली. माझ्या सुखावरच मी नजर ठेवली. तुझ्या दुःखाचा विचार माझ्या ध्यानात आला नाही. एवढेच बोलून तो उठून निघून गेला. माझ्या भाषणाने चंदूच्या मनाला धक्का बसला असेल अशी माझी कल्पना होऊन माझे मलाच वाईट वाटले. पण माझा तरी त्याला काय इलाज होता? चंदूने आज लग्न करावे की करू नये हे मी कसे सांगणार होते? त्याने मला विचारले ते मनपूर्वक विचारले की मी नुसती तिथे होते म्हणून विचारले? चंदू समंजस होता. उगीच काहीतरी तोंडाला येईल ते बोलणारा नव्हता. काकांनी सांगितलेले मुद्दे माझ्या पोरबुद्धीला अगदी संयुक्तिक वाटले होते. सरळ उत्तर द्यायचे म्हणजे काकांचे म्हणणे योग्य आहे असेच मी सांगायला पाहिजे होते. मग मी तशी का बडबडत सुटले? निष्कारण अशी टाकून का बोलले हे माझे मलाच कळेना. चंदूच्या लग्नाची गोष्ट निघाल्यापासून मी अंतर्यामी पाहू लागले तो माझे मलाच वाईट वाटू लागले. चंदूचे आता लग्न होणार. कुणीतरी अनोळखी मुलगी येऊन चंदूवर आपली सत्ता सांगू लागणार. ही कल्पना मला दुस्सह वाटली. ती का? जन्माच्या गाठी बांधायच्या त्या अशा अनोळखी माणसाशी का बांधतात? ओळखीच्या माणसात लग्ने जुळवता यायची नाहीत का? असा एक विलक्षण प्रश्न माझ्या मनात आला. पुन्हा असे वाटले, हा प्रश्न विलक्षण का? बनीचे गोविंदाशी नाही का लग्न झाले? चंदूच्या ओळखीची किंवा बरोबरीची ह्या गावात कोणी मुलगी नाही का? काकांना ह्या गोष्टीची माहिती असलीच पाहिजे. मग बाहेरगावच्या मुलींशी लग्न जुळवण्याचा हा खटाटोप का? गावातल्या मुली चंदूला अनुरूप नाहीत असे तर ह्यांना वाटत नाही. मुलगी परगावची असली म्हणजे अर्थातच तिच्याबद्दल काही माहिती नसते. नुसती दिसायला कशी आहे एवढेच काय ते पाहायचे, किंवा कुणी ओळखीची माणसे तिच्याबद्दल ज्या काही खऱ्या खोट्या गोष्टी सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. शेजारच्या मुलीचे गुणावगुण आपणास माहीत असतात, पण तिला टाकून तितकीच गुणी किंवा अवगुणी मुलगी आपण परगावातून शोधून आणतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणतात ते काही खोटे नाही. मी ताईला विचारले, ह्याच गावात चंदूला योग्य अशी मुलगी तुमच्या पाहण्यात नाही का? आहे, पण उपयोग काय? त्यांनी मागणी घातली पाहिजे ना. तुमची मुलगी आम्हाला द्या अशी आपण होऊन मागणी घालणं लाजिरवाणं आहे. का लाजिरवाणं आहे? आपल्या माणसाचं सुख आपण नको का पाहायला? त्याच्या सुखासाठी घटकाभर आपण कमीपणा पत्करला तर त्यात का बिघडतं? आजपर्यंत जे कुणी केलं नाही ते करणं जीवावर येतं. आम्ही ह्या गावचे खोत आहोत. एका परीनं आम्ही या गावचे राजेच आहोत म्हणेनास. आम्ही होऊन आमच्या आश्रितांच्या मुलीला मागणी घातली तर त्यांना देखील ते चमत्कारिक वाटेल. जगाच्या दृष्टीनं ती आमच्या तोलाची माणसं नाहीत. आम्ही आमची पायरी सोडून खाली उतरू लागलो तर गावच्या लोकांवर आमचं वजन राहणार नाही. ताईचे उत्तर मला पटले नाही. मी काहीच न बोलता स्तब्ध राहिले. असे पाहून ताई म्हणाली, माझं बोलणं तुला पटलं नाहीच दिसतं. अगदी मुळीच पटलं नाही. नुसत्या वरवर दिसणाऱ्या मोठेपणाच्या, वरिष्ठ कनिष्ठ अशा नात्याच्या लंगड्या सबबीवर एका जीवाच्या जन्माचं कायमचं मातेरं होऊ द्यावं हा काय माणूसपणा झाला? मी स्पष्टच विचारले. माझे हे उत्तर ऐकताच ताई डोळे फाडून माझ्याकडे पाहत राहिली. ह्यापूर्वी मी कधीच तिला अशी टाकून बोलले नव्हते, म्हणून मी म्हटले, कमी जास्त शब्द माझ्या तोंडून गेला असला तर त्याची मला क्षमा कर ताई. अविचारानं जुळवलेल्या लग्नाचं फळ मी भोगीत आहे. दुसऱ्या कुणावरही तसा प्रसंग येऊ नये असंच मला सदोदित वाटत असतं. ताई स्वस्थ बसली. तिने मला काहीच उत्तर दिले नाही. मी पुन्हा म्हटले, ताई, एकंदरीत तू माझ्यावर बरीच रागावलेली दिसतेस. वास्तविक पाहिलं तर चंदूच्या कल्याणाची काळजी माझ्यापेक्षा तुम्हा उभयतांना जास्त असणार. मी काय, आज आले उद्या गेले,
बोललेलं तेवढं मागं राहून जाणार. मी काही बोलले हेच मुळी विसरून जा म्हणजे झालं. ताई अगदी शांतपणे म्हणाली, तुझं बोलणं गैर होतं असं तुला आता वाटतं का? मी एकदम म्हणाले, मुळीच नाही. जे मला वाटलं ते मी स्पष्टपणानं बोलून दाखवलं. माझ्या मताप्रमाणे त्यात गैर काहीच नाही. तुला गैर वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. ताई हळूहळू हसू लागली. तिच्या हसण्याचे मला आश्चर्य वाटले. ती माझ्याकडे पाहत नुसती हसत होती आणि मी निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होते. क्षणभराने ती म्हणाली, एवढे मोठे विचार तुझ्या या लहानशा डोक्यात येतात तरी कसे ह्याचं मला आश्चर्य वाटतं. मी एवढी विचारी आहे, पण मला देखील हे कधी सुचलं नाही. विचार करून पाहिलं म्हणजे असं वाटतं की तुझ्या म्हणण्यात पुष्कळ तथ्य आहे. खोट्या मानासाठी आपण मरत आहोत ह्यात काही शंका नाही. तुझ्या सूचनेचा मी काहीतरी उपयोग केल्या वाचून राहणार नाही. आम्ही अशी बोलत असता चंदू तिथे आला. ताईने माझे भाषण त्याला इत्थंभूत सांगितले. ते ऐकताच तो म्हणाला, हे आश्चर्यच म्हणायचं. मी हिला विचारलं त्यावेळी तिनं अगदी तोडून उत्तर दिलं मला, आणि तुझ्याकडे मात्र माझी इतकी कळकळ धरून बोलते आहे. या दोहोंचा मेळ कसा घालायचा हेच मला कळत नाही. ताई नुसती हसली आणि म्हणाली, हीच तर मोठी गंमत आहे. ह्या गमतीचा उलगडा करता आला म्हणजे सारी कुडी आपोआप उलगडतील. तुझं हे बोलणं मला जास्तच घोटाळ्यात पाडतं आहे. मला शोभण्याजोगी ह्या गावातली कोणती मुलगी तू पाहून ठेवली आहेस? ह्या गावातल्या लग्नाच्या वयाच्या सर्व मुली तुला शोभण्याजोग्या आहेत. त्यातली कोणती तुला पसंत पडते तेवढं आम्हाला सांग म्हणजे झालं. चंदू गंभीरपणाचा उसना आव आणून म्हणाला, ठीक आहे, उद्या प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाच्या मुली पाहून येतो. पण कुणी दाखवायलाच तयार नसला तर तुझं नशीब. माझं नशीब काय आहे ते मला माहीत आहे. तू ह्या गावातलीही मुलगी पाहू नकोस आणि परगावातलीही पाहू नकोस. इतक्यातच लग्न करावं की नाही हे अजून मला निश्चित ठरवता येत नाही. असे म्हणून चंदू एकदम निघून गेला. त्याच्या बोलण्याचे धोरण आम्हा दोघींनाही कळले नाही. तो असे का बोलला याबद्दल आम्ही पुष्कळ चर्चा केली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. रात्री जेवणाच्या वेळी काकांनी चंदूला पुन्हा विचारले, काय रे भालू, काय ठरला तुझा निश्चय? ते गृहस्थ आताच इतक्यात येणार आहेत. त्यांना काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मुलीला 13 वर्ष पुरी झाली आहेत. एवढी वाढलेली मुलगी हल्लीच्या काळी मिळणं कठीण. नाकाडोळ्यांनी रंगरूपानंही चांगली आहे असं चौकशीअंती मला कळलं. थोडी शिकलेलीही आहे. एकदा जाऊन पाहून येईनास? मला सध्या लग्न कर्तव्य नाही. चंदू खाली मान घालूनच बोलला. लग्नाची गोष्ट ठरवायला तुझा तू मुख्त्यार आहेस. त्या बाबतीत मी आग्रह करणार नाही किंवा सक्तीही करणार नाही. पण मला मन मोकळं करून सांग. मी अगदी तुझ्या बरोबरीचा एक मित्र आहे असं समजून सांग की सध्या लग्न करू नये असं तुला का वाटतं? चंदू कापऱ्या स्वराने म्हणाला, मी माझं मन आजमावित आहे. अपरिचित मुलीशी लग्न झाल्यानं मला सुखाबद्दल साशंक राहावं लागेल. त्यात असल्या जुगारात पडणं मला योग्य वाटत नाही. परिचित मुलीतून मला निवड करायची आहे. त्यासाठी मला थोडा अवधी द्या. ठीक आहे, असं असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढ्यावरच तो विषय संपला. माझ्या अभ्यासाची आबाळ होऊ नये म्हणून काका खबरदारी घेत असत. चंदू आल्यापासून त्यांनी मला शिकवण्याचे काम त्याच्यावर सोपवले होते. त्याप्रमाणेच दररोज तो माझे धडे घेत असे. त्याची शिकवण्याची हातोटी फारच उत्तम होती. भूगोल हा विषय किती कंटाळवाणा, पण शिकवताना तो देखील त्याने मनोरंजक करावा. इतिहासाचे धडे घेताना त्याने मला कितीतरी नवीन माहिती सांगितली. गणित विषय तर त्याचा हातखंडाच होता. तोच विषय घेऊन तो BA झाला होता. संस्कृत शिकण्याची मला फारशी जरुरी नव्हती. उलट मीच त्याला संस्कृत शिकवले असते. पण त्याचे संस्कृत कच्चे होते असे नव्हे, पण जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पद्धतींनी माझा संस्कृतचा अभ्यास झालेला असल्यामुळे संस्कृतात मी चांगलीच निष्णात झाले होते आणि चंदूही वारंवार तसेच म्हणे. एके दिवशी चंदूने एक क्लुप्ती काढली. रात्री जेवणखाण आटोपल्यावर तो काकांना म्हणाला, मला एक प्रयोग करून पाहायचा आहे. तुम्हाला तो रुचतो की काय पहा. मथुनं भागवताची पोथी घेऊन त्यावरून आज आपल्याला पुराण ऐकवावं. सर्वांनाच ही योजना पसंत पडली. काकांनी स्वतः भागवताची पोथी आणली आणि त्यातील एक अध्याय काढून माझ्यापुढे ठेवला. पुराणिक बुवांनाही आमंत्रण देण्यात आले. घरची बहुतेक सर्व मंडळी आणि शेजार घरचीही काही मंडळी मुद्दाम बोलावून आणली.
पाट चौरंग समई ठेवून अगदी थेट पुराणिक बुवांचा थाट सजवला होता. काका माझ्याकडे पाहून म्हणाले, या मथुशास्त्री, आता उशीर लावू नका, मंडळी आपल्यासाठी तिष्ठत बसली आहेत. माझ्या उरात धडकी भरली, पाय लटलट कापू लागले. कशीबशी जाऊन मी व्यासपीठावर बसले आणि सजयती सिंदूर वदनाहा म्हणून बाबांप्रमाणे पुराणाला सुरुवात केली. बाबा संहिता वाचून नुसता श्लोकाचा अर्थ सांगत असत, पण मी अर्थ सांगू लागले असता त्याचा विस्तार मला आपोआप सुचू लागला. मी स्पष्टीकरण करू लागले आणि त्यामुळे पुराण अगदी रंगात आले. सर्वांना तो प्रकार जसा अगदी नवीन होता तसा मलाही नवीनच होता. मला तो कसा सुचला हे माझे मलाच कळले नव्हते. ती पुरच्चन राजाची कथा होती. सांगता सांगता मला नवनवीन व्याख्या आपोआप सुचू लागल्या आणि मी स्फूर्तीच्या भरात बेफामपणे बोलत सुटले. सुमारे तासभर पुराण झाले. काका म्हणाले, शास्त्रीबुवांनी आज कमाल केली, पुराणाची अगदी नवीन पद्धत शोधून काढली. पुराणिक बुवा म्हणाले, पुण्याची व्याख्यानं ऐकल्याचा हा परिणाम. मी म्हटले, पुण्याला मी कधी कुठलंही व्याख्यान की पुराण ऐकलं नाही. पुराणिक बुवा म्हणाले, असेल असेल, पण ही पुराणाची पद्धती नव्हे. असं पुराण सांगू लागलं तर एकटं भागवत संपायला 10 वर्ष लागतील. 1 तासभर पुराण झालं, पण 10 सुद्धा श्लोक झाले नाहीत. शेजारचे एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, काही म्हणा पुराणिक बुवा, पण तुमच्या ठराविक साच्याच्या पुराणापेक्षा आजचं पुराण काही और झालं. भास्कररावजी, माझी एक सूचना आहे. उद्या रामाच्या देवालयात मथुताईचं पुराण करूया. सर्वांनाच ही कल्पना रुचली आणि सर्वानुमते दुसऱ्या दिवशी देवालयात माझे पुराण व्हायचे ठरले. सर्व मंडळी निघून गेल्यावर चंदू ताईला म्हणाला, कसा लावला शोध? मला वाटलंच होतं की मथुशास्त्र्यांची विद्वत्ता अलौकिक आहे. आज खरोखरच सर्वांना तिनं थक्क करून सोडलं. मी एवढा एल्फिन्स्टन कॉलेजचा BA, पण तोही अगदी स्तंभित झालो. आज मथुनं अगदी नवा शोध लावला. पुराणाची नवीन पद्धत आपल्याला अनायासे कळली. मथू, ह्यापूर्वी तू असं पुराण कधी सांगितलं होतंस का? काकांनी विचारले. मी लाजून मान खाली घातली. चंदू म्हणाला, एवढे मोठे शास्त्री पण एका शब्दानं असं लाजतात हे पाहून आम्हाला मोठं आश्चर्य वाटतं. ताई म्हणाली, कशाला उगीच तिला लाजवतोस? मी सांगते, ह्यापूर्वी तिनं कधीच पुराण सांगितलं नव्हतं. तर मग माझी धन्य आहे म्हणायची. आज मी अजब शोध लावला. कोलंबसाहूनही आज मी मोठा झालो. काका म्हणाले, उद्याचा प्रसंग कसा निभावतो ते पाहायचं आता. मथू, पोथी घेऊन उद्या ती थोडी पाहून ठेव. सहज स्फूर्तीनं जर इतकं चांगलं बोलता आलं तर थोडा विचार करून ठेवल्यास ह्यापेक्षा व्याख्या विस्तृत करता येतील. त्या दिवशी माझे मलाच आश्चर्य वाटले. ही नवीन स्फूर्ती मला कुठून झाली याचा मलाच उलगडा होईना. जरी त्या पुराणाने मला आत्मविश्वास उत्पन्न झाला होता, तरी उद्याच्या सार्वजनिक पुराणाच्या वेळी काय होईल याची मला भीती वाटत होतीच. दुसऱ्या दिवशी गावच्या महाराला पाठवून पुराणाची वर्दी सगळीकडे देण्यात आली. बातमी आधीच जिकडे तिकडे पसरली होती. विधवा असून कुंकू लावीत असल्याबद्दल आधीच सर्व ठिकाणी माझ्या नावाचा बभरा झाला होता. ती मीच आता पुराण सांगणार हे ऐकून निरनिराळ्या प्रकारचे कुतर्क सुरू झाले. त्या दिवशी देवालयाचा एवढा मोठा मंडप श्रोत्यांनी चिक्कार भरून गेला होता. मंडपाच्या बाहेरची लोकांची बेसुमार गर्दी झाली होती. बायकांनी देवळाचा गाभारा भरून टाकून सभा मंडपातील काही भागांचा देखील ताबा घेतला होता. आम्ही निघण्यापूर्वीच ही बातमी घरी येऊन थडकली. आमच्या पुराणिक बुवांनी इतक्या दिवसांनी तोंड उघडले. ते म्हणाले, विधवेनं कुंकू लावून देवालयात प्रवेश करणं शास्त्रसंमत नाही. हा देवाचा अपमान आहे. ताई म्हणाली, ते आता देवच ठरवो. देवाला ते रुचत नसेल तर देव तिला शिक्षा करील. ही परीक्षेचीच वेळ आहे. देवळात जाण्यापूर्वी ताईने माझ्या कपाळाला तीट लावली. मी देवळात गेले त्यावेळी तो विलक्षण लोकसमुदाय पाहून माझी अगदी घाबरगुंडी उडाली. माझ्या घशाला अगदी कोरड पडली. मी देवाला नमस्कार केला आणि कशीबशी व्यासपीठावर जाऊन बसले. बसल्यानंतर एक क्षणभर मी सगळीकडे नजर फिरवली. माझी कुचाळी करण्याकरता बरीचशी मंडळी जमली असावी असे पुष्कळांच्या मुद्रेवरून मला वाटले. मोठमोठी वयोवृद्ध मंडळी व्यासपीठाला घेरा देऊन जेठा मारून बसली होती. माझ्या सर्वांगाला दरदरून घाम सुटला. मी मनातल्या मनात आई जगदंबेचे स्मरण केले आणि पुराणाला सुरुवात केली. इतक्यात चंदू घाईघाईने माझ्या बाजूला आला आणि एक पुडी माझ्या शेजारी आणून ठेवून माझ्या कानाशी हळूच म्हणाला,
खडीसाखर लवंगा. त्या दिवशी माझ्या जिभेवर सरस्वती नुसती नाचत होती. मला अद्वितीय स्फुरण चढले होते आणि मी निशंकपणे धडाधड बोलू लागले होते. पहिल्याने श्रोतृवर्गात थोडीशी कुचाळकीची लाट उठल्यासारखी दिसत होती, पण थोड्याच वेळात सर्वत्र शांतता पसरली. माझ्या भाषणाचा ओघ अप्रतिबंध चालू होता. लहानपणापासून बाबांच्या सहवासाने कानी पडलेले ठिकठिकाणचे आधार निरूपणाच्या भरात मी मधून मधून देत होते. त्यावेळी वृद्ध मंडळींच्या तोंडून वाह 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 असे उद्गार सारखे निघत होते. सर्व बायका चित्रासारख्या तटस्थ बसल्या होत्या. सुमारे 1.5 तास पुराण झाले. पुराण संपताच सर्वांनी येऊन माझ्या पाया पडण्याची एकच गर्दी केली. मी पाय चुकून दूर जाऊ लागले त्यावेळी एक वृद्ध गृहस्थ म्हणाले, बैस मुली, उठू नकोस, हा गादीचा मान आहे. नारळ, तांदूळ, सुपाऱ्या आणि पैसे ह्यांची चौरंगासमोर एकच रास झाली. पुरुष मंडळी दूर झाल्यावर बायका मंडळी पुढे सरसावली. एक वृद्ध बाई मला नमस्कार करायला पुढे झाली असता तिच्या शेजारची बाई म्हणाली, सत्य काकू, काय हे? ती विधवा आहे आणि कुंकू लावते. ह्या असल्या पोरीला तुम्ही नमस्कार करणार? माझ्या पायावर अगदी डोके ठेवून नमस्कार करून ती बाई म्हणाले, नुसतं कुंकूच का, कपाळभर मळवट भरला तिनं तरी तिला शोभेल. अगं, मला ती प्रत्यक्ष देवीचा अवतार वाटते. साऱ्या जन्मात कधी असलं पुराण ऐकलं नव्हतंच. तिला नावं ठेवशील तर तुझ्या तोंडात किडे पडतील. जवळच असलेल्या पुराणिक बुवांना काका म्हणाले, ऐका पुराणिक बुवा. सत्यभामाबाईच्या तोंडचे हे शब्द ऐकताच सर्व बायकांनी माझ्या पाया पडण्याची एकच गर्दी केली. सत्यभामाबाई म्हणजे मुलखाची कजाक बायको, सज्जनांना देखील नावे ठेवायची. तीच असे बोलू लागल्यावर मग इतरांची काय कथा. कित्येकींनी तर मला कडकडून घट्ट आलिंगने दिली. माझ्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. मी व्यासपीठावरून खाली उतरले आणि सभामंडपातून देवाच्या गाभाऱ्याकडे जायला निघाले. सभामंडपात जमलेल्या लोकांनी दोन्ही बाजूला मागे सरून मला रस्ता दिला. काका, ताई, पुराणिक बुवा आणि चंदू हे माझ्या मागोमाग येत होते. मला गाभाऱ्यात जायला कदाचित अडथळा केला जाईल अशी त्यांना शंका आली होती असे नंतर त्यांनी मला सांगितले. मी तडक गाभाऱ्यात गेले आणि देवाच्या पायावर मस्तक ठेवले. देवाच्या मस्तकावरील एक फूल माझ्या मस्तकावर पडले. मी ते उचलून पदरात घेतले. जवळच उभा असलेला वृद्ध पुजारी म्हणाला, देवानच कौल दिला, मुली, आता तू खुशाल कुंकू लाव. मी देवळाच्या आवाराबाहेर पडले त्यावेळी शूद्र लोकांची ही गर्दी झाली होती. सर्वजण येऊन माझ्या पाया पडत होते. माझा जीव अगदी शर्मिंदा होऊन गेला. तशीच त्या गर्दीतून मी पुढे निघाले आणि मोठ्या कष्टाने येऊन घरी पोहोचले. सर्व जातींचा जनसमुदाय माझ्या मागोमाग येत होता. ह्या जाणीवेने माझ्या हृदयात एक विलक्षण भावनेची ज्योती प्रादुर्भूत झाली होती. मी घरी येऊन पोहोचताच सर्व मंडळी निघून गेली. मी घरात आल्यावर ताईने माझी दृष्ट काढली. ते पाहून चंदू हसू लागला. चंदू ताईला म्हणाला, अगदी कुक्कुलं बाळच आहे की नाही, दृष्ट काढते आहेस तिची ती. तुला प्रसंगाचं महत्त्व कळत नाही, ताईने उत्तर दिले. माझ्या समोर पडलेल्या तांदूळ पैशांची रास गोळा करून पुराणिक बुवा घेऊन ते आले होते. ते मला म्हणाले, ह्याचं काय करायचं? मी ती पुरचुंडी हाती घेतली आणि बाकीच्या मोठल्या घेऊन पुराणिक बुवांना बाहेर यायला सांगितले आणि बाहेर गोळा झालेल्या शूद्र मंडळीत ते सर्व जिन्नस मी वाटून टाकले. घरात आल्यावर मला अगदी चमत्कारिक वाटले. काका माझ्याकडे सारखे पाहत राहिले होते. मी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि नमस्कार केला. डोळ्यातून सारख्या त्यांच्या अश्रुधारा चालल्या होत्या. ते म्हणाले, आज तुझ्या वैधव्याचं सार्थक झालं. 42 पूर्वजांचा आज उद्धार झाला. हेच व्रत चालू ठेव म्हणजे ईश्वर तुझं कल्याण करील. मी तसाच ताईलाही नमस्कार केला. ताईने माझ्या तोंडावरून हात फिरवून बोटे मोडली. गहिवरामुळे तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर निघेना. माझे हृदय देखील भरून आले होते. चंदू जवळच उभा होता. त्याच्याकडे पाहून ताई म्हणाली, आजच्या आनंदाचं सर्व श्रेय चंदूला आहे. कर्णोपकर्णी ही हकीकत बाबांच्या कानी जाऊन पोचली आणि एके दिवशी सकाळी ते आमच्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले.